नेक्स्ट क्वेश्चन पाहता आपल्याला क्वेश्चन नंबर 9 एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 9 काही इंपॉर्टंट फॉर्म्युला आहेत. फर्स्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला cos ऑफ 2 थीटा इक्वल्स टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. साइन ऑफ 2 थीटा इक्वल्स टू 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. टॅन ऑफ 2 थीटा इक्वल्स टू 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा आणि साइन ऑफ 2 थीटा इक्वल्स टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. हे 11चं जे बेसिक घेतलं होतं आपण त्यामध्ये हे सर्व फॉर्म्युले आपण डिस्कस केलेले आहेत. आणि एक साइन ऑफ 3 थीटाचा फॉर्म्युला होता 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. आणि नेक्स्ट फॉर्म्युला कॉस ऑफ 3 थीटाचा 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. ते हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत. आता एक्झाम्पल्स आपल्याला कसे दिलेले राहतील. समजा हा कॉसचा फॉर्म्युला आहे तर y इक्वल्स टू यावरून एक्झाम्पल तयार करू आपण. y इक्वल्स टू कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स ऑफ आणि देताना ही आतमधली टर्म देतील पण देताना ही टर्म कशी देतील 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं एक्झाम्पल राहील. फक्त काय केलं या टॅन थीटाच्या ठिकाणी मी एक्स पुटअप केला आणि नंतर मग हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आपल्याला. मग बाहेर कॉस आहेत कॉस इन्व्हर्स आहे आतमध्ये कॉस पाहिजे म्हणजे ॲक्च्युली ही टर्म म्हणजेच ही टर्म आहे आणि याची व्हॅल्यू कॉस ऑफ 2 थीटा येणार आहे सबस्टिट्यूशन केल्यानंतर. मग सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल्स आहेत. यामध्ये एक्सच्या ठिकाणी आपल्याला टॅन थीटा पुटअप करायचा थीटाची व्हॅल्यू काढून ठेवायची. आतमध्ये कॉस ऑफ टॅन थीटा जर पुटअप केलं तर कॉस ऑफ 2 थीटा येईल. मग कॉस इन्व्हर्स कॉस मीन्स 2 थीटा राहणार. थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि डिफरन्शिएट करायचं. अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. समजा या फॉर्म्युलावरून जर एक्झाम्पल तयार करायचं असेल तर सरळ काय करायचं. बाहेर हा कशाचा फॉर्म्युला आहे साईनचा म्हणून मी इथे साइन इन्व्हर्स ऑफ घेतो. या टॅनच्या ठिकाणी मी एक्स पुटअप करतो 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि हे एक्झाम्पल सॉल्व करताना मग काय करावं लागेल आपल्याला एक्सच्या ठिकाणी आपल्याला टॅन थीटा पुटअप करायचं थीटाची व्हॅल्यू काढून ठेवायची. आतमध्ये सॉल्व केल्यानंतर आपल्याला साइन ऑफ 2 थीटा येईल. मग बाहेर साइन इन्व्हर्स आतमध्ये साइन म्हणजेच 2 थीटा राहील. थीटाची व्हॅल्यू पुटअप करायचं एक्झाम्पल सॉल्व करायचं. सेम थिंग याचा जर एक्झाम्पल तयार करायचं इथे काय आहे टॅन आहे म्हणून y इक्वल्स टू मी टॅन इन्व्हर्स घेतो. मला कॉटे घेऊ शकतो मी टॅन इन्व्हर्स घेतो. आतमध्ये फक्त या टॅनच्या ठिकाणी मी एक्स पुटअप करतो 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. पुन्हा इथे हे जर एक्झाम्पल अशा प्रकारचं एक्झाम्पल असेल यावरून सुद्धा आपल्याला एक्झाम्पल तयार करतात आहे. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल्स तयार करून किंवा मग आपल्याला दिले जे एक्झाम्पल आहेत एक्सरसाइजमधले या फॉर्म्युलाचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 9 y इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कसा आहे हा फॉर्म्युला कॉस ऑफ 2 थीटाचा. कॉस ऑफ 2 थीटा इक्वल्स टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजे ब्रॅकेटमधला जो पार्ट आहे तो म्हणजेच आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजेच या एक्सच्या ठिकाणी जर आपण टॅन थीटा पुटअप केलं तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. मग आपण तेच करू. आपण या एक्सच्या ठिकाणी टॅन थीटा व्हॅल्यू पुटअप करू. पुट एक्स इक्वल्स टू टॅन थीटा. देअरफॉर विच इम्प्लाइज आता या थीटाची व्हॅल्यू पुन्हा आपल्याला सबस्टिट्यूट करायची पुढे जाऊ. आता हा थीटा आपण इन टर्म्स ऑफ एक्स काढून घेऊ. हा टॅन जर इकडे गेला तर टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स होतो. देअरफॉर थीटा इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. सबस्टिट्यूट करू आपण. y इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. काय केलेलं आहे फक्त या एक्सच्या ठिकाणी मी टॅन थीटा पुटअप केलं. एक्सच्या ठिकाणी टॅन थीटा पुटअप केलं. देअरफॉर कॉस इन्व्हर्स ऑफ
1 minus tan square theta upon 1 plus tan square theta means cos of 2 theta. We know that cos inverse of, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, cos inverse of cos theta इक्वल्स टू किती होते थीटा. मग इथे सुद्धा cos inverse of cos theta इक्वल्स टू काय होणार थीटा. मीन्स आपला अँगल कोणता इथे 2 थीटा म्हणून 2 थीटा. दिस इज व्हॅल्यू ऑफ वाय. पण आपल्याला डिफरन्शिएट करावं लागते विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आपल्याला. म्हणून मला या थीटाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स पुटअप करावं लागेल. म्हणून मी थीटाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स आधीच काढून ठेवलेली आहे. ती व्हॅल्यू मी इथे पुटअप करतो. 2 tan इनवर्स ऑफ एक्स ही व्हॅल्यू वायची. आणि याला मी डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy बाय dx इक्वल्स टू 2 आहेच ॲज इट इज हा 2. आणि tan इनवर्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय होतो डेरिव्हेटिव्हचा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणून याला डिफरन्शिएट करतो मी tan इनवर्स ऑफ एक्सला एक्सनेच. तर मला मिळेल 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर माझा फायनल आन्सर होते dy बाय dx इक्वल्स टू 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायच्यात. नोट करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2x/1 मायनस एक्स स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला कसा आहे तर हा फॉर्म्युला आहे 1 मायनस आहे 2x/1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. म्हणजेच हा फॉर्म्युला आहे tan ऑफ 2 थीटाचा. tan ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला काय होतो 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ही टर्म या टर्मसारखी आहे ब्रॅकेटमधल्या. म्हणजेच मला एक्सच्या ठिकाणी काय पुटअप करावं लागेल tan थीटा पुटअप करावं लागेल. म्हणून मी पुटअप करतो पुट x इक्वल्स टू tan थीटा विच इम्प्लाइज त्याच्यासमोर मी विच इम्प्लाइज थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ एक्स. थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ एक्स. देअरफॉर tan इनवर्स ऑफ y इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ आता 2 इंटू एक्सची व्हॅल्यू काय पुटअप करायची tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. देअरफॉर tan इनवर्स ऑफ 2 tan theta upon 1 minus tan square theta means tan of 2 theta. Tan of 2 theta. Therefore, tan inverse of tan means 2 theta. Therefore, y equals to 2 theta. Then we substitute the value of theta, that is tan inverse of x here, tan inverse of x. Then differentiate with respect to x. याला जर डिफरन्शिएट केलं आपण तर आपल्याला काय मिळेल dy बाय dx इक्वल्स टू dy बाय dx इक्वल्स टू हा 2 कॉन्स्टंट आहे म्हणून 2 ॲज इट इज. आणि या tan इनवर्स ऑफ एक्सचा डिफरन्शिएशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज अवर dy बाय dx फॉर द second example. Note it down. Our next example is y equals to sine inverse of 1 minus x square upon 1 plus x square. हा फॉर्म्युला कशाचा आहे तर हा फॉर्म्युला आहे cos of 2 थीटाचा. cos of 2 थीटा इक्वल्स टू 1 minus tan square थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. ब्रॅकेट फॉर्म्युला ब्रॅकेटमधला जो ब्रॅकेटमधली जी टर्म आहे ती टर्म म्हणजेच ही टर्म आहे. फक्त काय तर एक्सच्या ठिकाणी tan थीटा आहे. म्हणून आपल्याला सबस्टिट्यूट करताना आपण काय करू पुट x इक्वल्स टू tan थीटा विच इम्प्लाइज थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x
theta equals to tan inverse of x. Therefore y equals to sine inverse of 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Therefore sine inverse of कशाचा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 2 थीटाचा. कॉस ऑफ 2 थीटा इथे पुटअप करतो. कॉस ऑफ 2 थीटा पण ब्रॅकेटच्या बाहेर साइन इन्व्हर्स आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये आपल्याला साइन पाहिजे पण इथे काय आला कॉस आला. आपल्याला माहित आहे आतमधला जो कॉस आहे आतमधली जी ब्रॅकेटमधली जी टर्म आहे ती जर आपल्याला साइनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेला आहे. ब्रॅकेट घ्यायचा या कॉसच्या ठिकाणी मला साइन पाहिजे म्हणून मी साइन लिहून ठेवतो. ब्रॅकेट π/2 मायनस हे π/2 लिहायचं मायनस आणि जो अँगल आहे तो अँगल कोणता आहे 2 थीटा. या लाईन अँगलचा यूज करून आपण हे सॉल्व्ह करू शकतो कारण साइन ऑफ π/2 मायनस थीटा इक्वल्स टू कॉस थीटा होते. उलटा फॉर्म्युला बघतो साइन ऑफ π/2 मायनस थीटा इक्वल्स टू कॉस थीटा. देअरफॉर आता साइन इनवर्स साइन आलं म्हणजेच π/2 मायनस 2 थीटा राहतं. देअरफॉर y इक्वल्स टू π/2 मायनस 2 थीटा. आता याला डिफरन्शिएट करता ते काय नाही कारण इथे थीटा आहे. घाई करायची नाही. या थीटाची व्हॅल्यू पुटअप करायची. थीटाची व्हॅल्यू काय टॅन इनव्हर्स ऑफ एक्स ही व्हॅल्यू इथे पुटअप करा आणि नंतर मग डिफरन्शिएट करा. मग याला व्हॅल्यू पुटअप करतो मी y इक्वल्स टू π/2 मायनस 2 इंटू थीटाची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स आणि आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy/dx इक्वल्स टू याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर ही कॉन्स्टंट टर्म आहे 0 होऊन जाईल. त्यानंतर मायनस साइन कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट एकटा असताना त्याला जर डिफरन्शिएट केलं असतं तर आन्सर 0 आलं असतं पण इथे 2 आहे म्हणून 2 ॲज इट इज आणि या एक्सची टर्म आहे एक्सने डिफरन्शिएट करतो एक्सने डिफरन्शिएट करायचं या एक्स मधल्या टर्मला तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. This is the differentiation of tan inverse of x with respect to x. Therefore, our final answer is dy/dx equals to minus 2/1 plus x square. Minus 2/1 plus x square. This is our final answer. Please note it down. Next example is y equals to cos inverse of 3x minus 4x cube. आता हा फॉर्म्युला कोणता आहे तर हा फॉर्म्युला आहे साइन ऑफ 3 थीटाचा. काय असतो फॉर्म्युला 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बाहेर कॉस आहे आतमध्ये साइन येतो कारण फॉर्म्युला कशाचा आहे हा साइन ऑफ 3 थीटा मग आतमध्ये साइन येणार म्हणजे आपण त्याचं कन्व्हर्शन लाईन अँगलचा यूज करून सॉल्व्ह करून घेणार आहोत. तुम्ही हे जर कम्पेअर केलं तर बरोबर ही टर्म यासारखी आहे म्हणजेच आपल्याला एक्सच्या ठिकाणी साइन थीटा पुटअप करावं लागतं. मी पुट करतो मी पुट एक्स इक्वल्स टू साइन ऑफ थीटा विच इम्प्लाइज थीटा इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स. Sin inverse of x. Therefore, cos inverse of 3 sin theta minus 4 sin cube theta. Therefore, cos inverse of कशाचा फॉर्म्युला साइन ऑफ 3 थीटाचा. जर इथं साइन इनव्हर्स असतं तर आपलं काम थोडं इझी असतं पण बाहेर कॉस आहे आतमध्ये साइन आहे म्हणून या साइनचं कन्व्हर्शन आपल्याला कॉसमध्ये करायचं आहे. म्हणजे बाहेर कॉस आतमध्ये कॉस आला एक्झाम्पल सॉल्व्ह होऊन जातो. मग कॉस इनव्हर्स आणि या साइनच्या ठिकाणी मी कॉस लिहितो. कॉस ब्रॅकेट π/2 मायनस हे ठरलेलं आहे आपलं. आतमध्ये जे असेल त्याच्या विरोधात घ्यायचं. साइन असेल तर कॉस कॉस असेल तर साइन घ्यायचं. टॅन असेल तर कॉट कॉट असेल तर टॅन घ्यायचं आणि इथे साइन आहे म्हणून मी कॉस घेतला आणि π/2 मायनस
आणि अँगल कोणता आपला, अँगल आहे 3 थीटा. देअरफॉर दिस इज π/2 मायनस 3 थीटा. दिस इज इक्वल्स टू वाय. पण हे थीटामध्ये आहे, आपल्याला एक्स मध्ये पाहिजे, म्हणून आपण y इक्वल्स टू π/2 मायनस 3 आणि थीटाची व्हॅल्यू काय आहे, साइन इनव्हर्स ऑफ एक्स. ती व्हॅल्यू पुट अप करू आपण, साइन इनव्हर्स ऑफ एक्स. आणि याला आता डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy/dx इक्वल्स टू, याला जर डिफरन्शिएट केलं तर 0 मायनस 3 ॲज इट इज. आणि साइन इनव्हर्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे 1/√1 मायनस x². Therefore, our final answer is dy/dx equals to minus 3/√1 minus x². This is our final answer. Note it down. Our next example, y equals to cos inverse of, in bracket, e raised to the power x minus e raised to the power minus x upon e raised to the power x plus e raised to the power minus x. आता हे सुद्धा एक्झाम्पल आपला जो फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 2 थीटा त्याच टाईपचा आहे. का असतो फॉर्म्युला, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. याच टाईपचं एक्झाम्पल आहे, पण थोडं आपल्याला मॉडिफाय करायचं. आपण व्यवस्थित करून घेऊ एक्झाम्पल. नेहमीच डेरिव्हेटिव्हमध्ये किंवा इंटिग्रेशनमध्ये e raised to the power मायनस एक्सची टर्म आली तर त्याला पॉझिटिव्ह करून घ्यायचं. आणि याला पॉझिटिव्ह कसं करायचं, तर कॉस इनव्हर्स ऑफ e raised to the power x मायनस, तुम्हाला माहित आहे e raised to the power मायनस एक्स असेल तर आपण कसं लिहू शकतो, 1 अपॉन e raised to the power x लिहू शकतो. याला इंडसचा रूल, e raised to the power x प्लस 1 अपॉन e raised to the power x. आता मी याला क्रॉस मल्टिप्लाय करतो. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर होईल. याने याला जर मल्टिप्लाय केलं तर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन e raised to the power x. पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय, e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 अपॉन e raised to the power x प्लस 1 अपॉन e raised to the power x. हे कॉस इनव्हर्स ऑफ एक्स आहे. आता इथं e raised to the power x, e raised to the power x कॅन्सल होऊन जातो आणि काय राहते फायनल टर्म, कॉस इनव्हर्स ऑफ e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. पण तुम्ही थोडं ऑब्झर्व केलं तर फॉर्म्युला कसा आहे आपला, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आणि इथे काय आलं, e raised to the power x मायनस 1. हे 1 आधी पाहिजे आपल्याला. बरं, हे जर चेंज केलं काही फरक पडत नाही. इथं 1 प्लस e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला तरी काही फरक पडत नाही, कारण इथे कोणतं साईन आहे, प्लस साईन आहे. इथे प्लस साईन असल्यामुळे हे 1 आधी लिहू शकतो आपण, e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म नंतर लिहू शकतो. म्हणजेच 1 प्लस, हे डायरेक्ट लिहिता येते आपल्याला, 1 प्लस e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर. कारण आपल्याला 1 प्लस पाहिजे, सुरुवातीला 1 प्लस 1 मायनस. पण इथे कसं आहे, टर्म मायनस 1 प्लस 1. पण आपण चेंज करून घेऊयाला. मग मी काय करतो, कॉस इनव्हर्स ऑफ, कॉस इनव्हर्स ऑफ. आता मला जे चेंज करायचं, मला जसं पाहिजे मी तसं लिहून घेतो. इथे e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 आहे, मी लिहितो मायनस 1 मायनस e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याला सुद्धा तसंच लिहून घेतो, 1 प्लस e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर. याला मी चेंज केलं तर काही फरक पडत नाही. 1 प्लस e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअर हे जर असं लिहिलं तर काही फरक पडत नाही, कारण प्लस साईन आहे. पण इथे फरक पडतो. इथे आपल्याला काय करा, मायनस साईन कॉमन काढावं लागेल, तेव्हाच आपण असतो. मग यातून हा जर मायनस साईन कॉमन काढला, हा जर मायनस साईन कॉमन काढला तर याचं साईन प्लस होऊन जाईल. आणि ज्याचं साईन प्लस आहे म्हणजे e raised to the power x ब्रॅकेट स्क्वेअरचं साईन किती आहे, प्लस आहे, तर ते काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणून मायनस साईन मी कॉमन काढतो न्यूमरेटरमधून, मायनस साईन बाहेर आलं म्हणजे आपल्याला ही टर्म मिळाली. आणि आता मी इथे सबस्टिट्यूशन करतो, पुट. कशाच्या ठिकाणी, e raised to the power x च्या ठिकाणी मी टॅन थीटा पुट अप करतो. देअरफॉर विच इम्प्लाइज थीटा इक्वल्स टू tan inverse of e raised to the power x. Theta equals to
टॅन इनव्हर्स ऑफ ई टू दी पॉवर एक्स. दोन्ही व्हॅल्यू पुटअप करतो मी. कॉस इनव्हर्स ऑफ -1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. बरोबर आपला फॉर्म्युला आला. म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे? कॉस ऑफ 2 थीटा. याची व्हॅल्यू मी कॉस ऑफ 2 थीटा पुटअप करतो. कॉस इनव्हर्स ऑफ पण मायनस आहे त्याला, मायनस कॉस ऑफ 2 थीटा. कॉस ऑफ 2 थीटा. आता कॉस इनव्हर्स कॉस करता येते नाही, कारण इथे मायनस आहे नाही. प्रॉब्लेम आला आपल्याला. आपण एक काम करू, आपल्याला सर्कल माहीत आहे. या सर्कलमध्ये कॉस हा इथे ऑल पॉझिटिव्ह असतात, इथे साईन पॉझिटिव्ह असतो, साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, इथे टॅन आणि कॉट, इथे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. आपल्याला चेक करायचं आहे कॉस हा निगेटिव्ह कुठं असतो. कॉस निगेटिव्ह कुठं असतो? इथे पॉझिटिव्ह असतो कॉस, इथे पॉझिटिव्ह असतो. कॉस निगेटिव्ह फक्त या 2 क्वाड्रंटमध्ये असतो, म्हणजे सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो? निगेटिव्ह असतो. आणि या सेकंड क्वाड्रंटसाठी अँगल कोणता येणार? पाय. कारण इथे जर पाय असेल तर इथे तो पाय मायनस थीटा आणि इथे तो पाय प्लस थीटा. म्हणजे या सेकंड क्वाड्रंटमध्ये पाय मायनस थीटा हा अँगल होता. जर मग मी असं केलं तर साइन ऑफ किंवा कॉस, मला कॉसच पाहिजे. आणि पाय असताना कन्व्हर्शन कॉस असेल तर कॉस, साईन असेल तर साईन. पण π/2 असताना कन्व्हर्शन, पाय असताना कन्व्हर्शन काय असते? कॉसचं कॉसच होते आणि साईनचं साईन. पण π/2 असताना कन्व्हर्शन्स काय असतात? कॉसचं साईन आणि साईनचं कॉस. हे थोडं लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर हा पाय असताना या कॉसचं कॉस होते, साईनचं साईन होते. म्हणून आपण एक काम करू, आपण हा अँगल घेऊ पाय मायनस थीटाचा. म्हणून कॉस ऑफ पाय मायनस थीटा इक्वल्स टू कॉस ऑफ पाय मायनस थीटा इक्वल्स टू, इथे दिसणार नाही, कॉस ऑफ पाय मायनस थीटा इक्वल्स टू. आता पाय मायनस थीटा कोणता क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह? साईन आणि कोस आहे. पण हा कोण आहे? कॉस आहे. म्हणून हा सेकंड क्वाड्रंटमध्ये कसा राहणार? निगेटिव्ह राहणार. आणि या पाय असताना या कॉसचं कन्व्हर्शन कॉसच होतो आणि अँगल कोणता आहे? थीटा आहे. म्हणजे हा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल आपल्याला. हा फॉर्म्युला जर यूज केला आपण, मायनस कॉस ऑफ 2 थीटा, मायनस कॉस ऑफ थीटा आहे, तिथे 2 थीटा आहे. हा फॉर्म्युला यूज करू आपण. पाहता इकडे हा कॉस इनव्हर्स ॲज इट इज, मायनस कॉस ऑफ 2 थीटा. मग या थीटाच्या ठिकाणी मी 2 थीटा लिहितो, 2 थीटा. तर हा फॉर्म्युला इथे यूज करावा लागतो. मायनस कॉस ऑफ 2 थीटाची व्हॅल्यू काय आहे? मायनस कॉस ऑफ 2 थीटाची व्हॅल्यू ही लिहिता येते आपण, म्हणजे कॉस ऑफ पाय मायनस 2 थीटा, कॉस ऑफ पाय मायनस 2 थीटा. हा कॉस इनव्हर्स कॉस मीन्स काय? पाय मायनस 2 थीटा. ही झाली वायची व्हॅल्यू. आणि याला जर डिफरन्शिएट केलं आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर मला मिळते dy/dx. सॉरी डिफरन्शिएट नाही करावं लागेल, याला आधी एक्सची व्हॅल्यू पुटअप करावं लागेल. y इक्वल्स टू पाय मायनस 2. एक्सची व्हॅल्यू काय पुटअप केली आपण? एक्सची व्हॅल्यू काय काढलेली आहे? थीटाची व्हॅल्यू काय काढलेली आहे? टॅन इनव्हर्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स. मग 2 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स. आणि याला मग डिफरन्शिएट करतो तर dy/dx इक्वल्स टू 0 मायनस 2. आणि याला जर डिफरन्शिएट केलं तर 1/1 प्लस ई रेस टू दी पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि ही इथे एक्समधली टर्म आहे म्हणून पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर एक्स. पुन्हा काय त्याचा डेरिव्हेटिव्ह, तर काय मिळणार? ए रेस टू दी पॉवर एक्स. म्हणजे फायनल आन्सर येणार dy/dx इक्वल्स टू मायनस 2 ए रेस टू दी पॉवर एक्स अपॉन 1 प्लस ए रेस टू दी पॉवर 2x. हे झालं फायनल आन्सर. नोट करून घ्या.
नेक्स्ट एग्जाम्पल आहे y इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस 9 रेस टू दी पॉवर एक्स अपॉन 1 प्लस 9 रेस टू दी पॉवर एक्स. जर आपण इथे स्क्वेअर टर्म करून घेतली, ब्रॅकेट स्क्वेअर जर केला, इथे या टर्मचा स्क्वेअर केला, हे कोणती तरी वेगळी टर्म आहे, ब्रॅकेट स्क्वेअर केला, तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असा फॉर्म्युला आहे. म्हणजे पुन्हा तोच फॉर्म्युला आपला, पुन्हा कॉस ऑफ 2 थिटाचा, कॉस ऑफ 2 थिटा इक्वल्स टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युला यूज करायचा इथे. पण इथे प्रॉब्लेम असा, इथे स्क्वेअर टर्म पाहिजे आपल्याला, तरच आपण त्या एक्स मधल्या टर्मच्या ठिकाणी आपण टॅन थिटा पुटअप करू शकतो. तर मी या 9 रेस टू दी पॉवर एक्सला कसं लिहितो ते पहा. 9 रेस टू दी पॉवर एक्सला मी 3 स्क्वेअर असं लिहू शकतो. 9ला 3 स्क्वेअर लिहिता येते, 3 स्क्वेअर मीन्स 9. आणि याला पुन्हा मी 3 रेस टू दी पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येते. हे चेंज करू शकतो आपण. इंडासेसचा रूल आहे, ए रेस टू दी पॉवर एम रेस टू दी पॉवर एन जर असेल तर आपण ए रेस टू दी पॉवर एन रेस टू दी पॉवर एम लिहू शकतो. या रूलचा जर यूज केला आपण, ते आपण या 9 रेस टू दी पॉवर एक्सला या पद्धतीनं लिहू शकतो. या पद्धतीनं लिहू आपण, कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस, याला लिहितो मी 3 रेस टू दी पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि याला सुद्धा 1 मायनस 3 रेस टू दी पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि पुन्हा सेम सबस्टिट्यूशन पुट. आता या 3 रेस टू दी पॉवर एक्सच्या ठिकाणी मी टॅन थिटा पुटअप करू शकतो. मग मी 3 रेस टू दी पॉवर एक्सच्या ठिकाणी मी टॅन थिटा पुटअप करतो, टॅन थिटा. देअरफॉर विच इम्प्लाइज थिटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ 3 रेस टू दी पॉवर एक्स. सबस्टिट्यूशन केले तर कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस, आणि थिटा जर पुटअप केला इथे तर टॅन स्क्वेअर थिटा मिळतो, 1 मायनस प्लस टॅन स्क्वेअर थिटा मिळतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मिळतो आपल्याला. आणि कॉस इनव्हर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर हा कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ 2 थिटा. आतापर्यंत सेम सर्व एक्झाम्पल्समध्ये आपण पाहिलेलं आहे. वाय इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ कॉस ऑफ 2 थिटा इक्वल्स टू काय मिळणार, 2 थिटा. पण याला डिफरन्शिएट करता येत नाही, कारण आपल्याला थिटाच्या ठिकाणी काय पुटअप करावं लागेल, एक्समधली टर्म, कारण एक्सने डिफरन्शिएशन चालू आहे. वाय इक्वल्स टू 2 इंटू थिटाची व्हॅल्यू काय आहे, टॅन इनव्हर्स ऑफ 3 रेस टू दी पॉवर एक्स. आणि आता याला मी डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू 2 ॲज इट इज, आणि याचं जर डिफरन्शिएशन केलं तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स कोण आहे आपला, ही टर्म 3 रेस टू दी पॉवर एक्स, एक्स स्क्वेअर. पण इथे एक्स न असता एक्समधली टर्म आहे, म्हणून मला पुन्हा डिफरन्शिएशन करावं लागेल या टर्मचं. म्हणजे जसं लिहावं लागेल डी एक्स ऑफ 3 रेस टू दी पॉवर एक्स, डी एक्स ऑफ 3 रेस टू दी पॉवर एक्स. म्हणजेच dy बाय dx इक्वल्स टू 2 ॲज इट इज, आणि या 3 रेस टू दी पॉवर एक्सचं डिफरन्शिएशन 3 रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 3 अपॉन 1 प्लस 3 रेस टू दी पॉवर 2x, 3 रेस टू दी पॉवर 2x. ते 2x लिहिता येते, 3 रेस टू दी पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर सुद्धा आपल्याला लिहिता येते. म्हणून आपला फायनल आन्सर राहणार आहे dy बाय dx इक्वल्स टू 2 इंटू 3 रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 3 अपॉन 1 प्लस 3 raised to the power. Our next example is y equals to sin inverse of 4 raised to the power x plus 1 by 2 upon 1 plus 4 raised to the power 2x. आता टेक्स्टबुकमध्ये हे एक्झाम्पल देताना हे 2 raised to the power 4x केलेलं आहे, पण तसं जर घेतलं तर एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही. म्हणून आपण याला 4 raised to the power 2x लिहून घेऊ, आणि याला थोडं इंडासेसचा रूल अप्लाय करून व्यवस्थित लिहून घेऊ आपण. पहा, आपल्याला माहित आहे ए रेस टू दी पॉवर एम प्लस एन जर असेल तर आपण काय लिहू शकतो, ए रेस टू दी पॉवर एम इंटू ए रेस टू दी पॉवर एन लिहिता येते. मग हे सुद्धा आपण 4 रेस टू दी पॉवर एक्स इंटू 4 रेस टू दी पॉवर 1/2 लिहिता येते आपल्याला, अपॉन 1 प्लस इथे 4 रेस टू दी पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो, 4 रेस टू दी पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore sin inverse of
4 is to the power 1 by 2. 4 is to the power 1 by 2 means under root 4. Under root 4 means 2. Therefore 2 into 4 is to the power x upon 1 plus 4 is to the power x ब्रॅकेट स्क्वेअर. आठवतो हा फॉर्म्युला कोणता आहे? हा फॉर्म्युला आहे साइन ऑफ 2 थीटाचा. 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच आपल्याला या 4 is to the power x च्या ठिकाणी tan थीटा पुटअप करावा लागेल. 4 is to the power x च्या ठिकाणी tan थीटा पुटअप करावा लागेल. पुट 4 is to the power x equals to tan of theta. Therefore, which implies theta equals to tan inverse of 4 is to the power x. Tan inverse of 4 is to the power x. Therefore, sin inverse of 2 into tan theta upon 1 plus tan square theta. 1 plus tan square theta. ही टर्म म्हणजेच कोणती आहे? साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. म्हणून साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ 2 थीटा. Therefore, here 2 theta y equals to 2 theta. पण या 2 थीटाला आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. आपण काय करू? या थीटाची व्हॅल्यू पुटअप करून ठेवू. 2 इंटू थीटाची व्हॅल्यू काय आहे? टॅन इनव्हर्स ऑफ 4 इज टू दी पॉवर एक्स. कारण y ची टर्म हे x मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करावं लागतं आपल्याला. आपण डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Therefore, dy by dx इक्वल्स टू 2 ॲज इट इज. आणि याचं डिफरन्शिएशन 1 अपॉन 1 प्लस 4 इज टू दी पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि पुन्हा डी डी एक्स ऑफ ही आतमधली टर्म ही एक्स मधली आहे म्हणून पुन्हा याचं डिफरन्शिएशन करावं लागेल. एक्स असते 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर असतं तर आपल्याला डिफरन्शिएशन करायचं काम नाही. पण इथे एक्स मधली टर्म आहे म्हणून पुन्हा त्याचं डिफरन्शिएशन करावं लागेल. म्हणून 2 इंटू आणि या 4 इज टू दी पॉवर एक्सचं डिफरन्शिएशन होते 4 इज टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 4 अपॉन 1 प्लस 4 इज टू दी पॉवर 2x. 1 प्लस 4 इज टू दी पॉवर 2x. दिस इज आवर फायनल आन्सर dy by dx. नोट करून घ्या. Our next example is y equals to sin inverse of 1 minus x cube upon 1 plus x cube. आतापर्यंत इथे प्रत्येक टर्म स्क्वेअर मध्ये दिली होती पण इथे एक्स क्यूब आहे. प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. फॉर्म्युला तर आपला तोच आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. कशाचा फॉर्म्युला आहे? कॉस ऑफ 2 थीटाचा. हाच फॉर्म्युला आहे. पण काय करायचं? आता या स्क्वेअर या क्यूब टर्मचं तर स्क्वेअर होणे नाही म्हणून मी एक काम करतो. या टर्मच्या ठिकाणी टॅन स्क्वेअर थीटाच पुटअप करून टाकतो. पुट एक्स क्यूबच्या ठिकाणी मी टॅन स्क्वेअर थीटा जर पुटअप केलं तर आपला एक्झाम्पल सॉल्व होतं. आता याला थीटाची व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला. थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी इथे स्क्वेअर टर्म आहे आपल्याला थीटा काढायचा. मी एक काम करतो स्क्वेअरिंग ऑन बोथ स्क्वेअर रूट घेतो दोन्ही साईडचं. याचा जो स्क्वेअर रूट घेतलं मी ते होते एक्स क्यूब आणि याचा जो स्क्वेअर रूट घेतलं तर इथे राहतो फक्त टॅन थीटा. आणि हा एक्स अंडर रूट एक्स क्यूब कसा लिहिता येतो आपल्याला? 3 इज टू दी पॉवर एक्स इज टू दी पॉवर 3/2 एक्स इज टू दी पॉवर 3/2 लिहिता येतो. देअरफॉर टॅन ऑफ थीटा. आणि यावरून आपण थीटाची व्हॅल्यू काढू शकतो इझिली. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इज टू दी पॉवर 3/2. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इज टू दी पॉवर. पण थोडं लक्ष घ्या आपल्याला या एक्स क्यूबला स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करता येत नव्हतं म्हणून आपण काय केलं डायरेक्टच त्या टर्मच्या ठिकाणी एक्स क्यूबच्या ठिकाणी टॅन स्क्वेअर थीटा पुटअप करून टाकलं आणि नंतर मग थीटाची व्हॅल्यू इझिली आपल्याला मिळाली म्हणजे एक्झाम्पल आपलं सॉल्व होते. आपण आता साइन इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Therefore, sin inverse of 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta means cos of 2 theta. Cos of
2 थीटा ही झाली वायची व्हॅल्यू. पण इथे बाहेर साईन आहे, आतमध्ये कॉस आहे, म्हणून या कॉसचं आपल्याला साईनमध्ये कन्वर्ट इझी आहे. साईनचं कॉसचं असेल, साईन असेल तर या कॉसच्या ठिकाणी साईन पुटअप करा आणि π/2 अँगल घेत असतो आपण मायनस, आणि अँगल जो अँगल ॲज इट इज पुटअप करायचा. देअरफॉर साईन इनवर्स साईन मीन्स π/2 - 2 थीटा ही झाली वायची व्हॅल्यू. पण इथे थीटाची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागते, म्हणून थीटा सबस्टिट्यूट करू आपण. थीटा काय आहे? थीटा आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स टू दी पॉवर टॅन इनवर्स ऑफ एक्स टू दी पॉवर 3/2 ही झाली एक्स मधली टर्म. आता याला आपल्याला डिफरन्शिएट करता येते, आपण याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy/dx इक्वल्स टू, याचं जर डिफरन्शिएशन केलं 0 मायनस ॲज इट इज 2 ॲज इट इज, आणि याचं डिफरन्शिएशन होते 1/1 प्लस एक्स टू दी पॉवर 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इंटू ddx ऑफ एक्स टू दी पॉवर 3/2, कारण इथे एक्स मधली टर्म आहे म्हणून पुन्हा त्याचं डिफरन्शिएशन करावं लागेल. देअरफॉर -2, आणि याचं जर डिफरन्शिएशन केलं आपण तर हे डिफरन्शिएशन म्हणजेच एक्स टू दी पॉवर यांचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावा लागेल. एक्स टू दी पॉवर यांचा फॉर्म्युला n इंटू n मीन्स n कोण आहे आपला 3/2 n इंटू एक्स टू दी पॉवर n-1 हा फॉर्म्युला आहे. n इंटू एक्स टू दी पॉवर n-1 अपॉन 1 प्लस, आता हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इथे 1/2 दिला, 2 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे x³ राहतो. हा 2 सुद्धा कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फायनल आन्सर आपला येणार -3 एक्स टू दी पॉवर हे 3/2 - 1 मीन्स 3 - 2 मीन्स 1/2 अपॉन 1 प्लस x³. देअरफॉर -3 इंटू √x अंडर एक्स टू दी पॉवर 1/2 √x 1 प्लस x³. दिस dy/dx. नोट करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ 2x टू दी पॉवर 5/2 अपॉन 1 मायनस x टू दी पॉवर 5. आता हा फॉर्म्युला बाहेर टॅन इनव्हर्स आहे म्हणजेच 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा, पण इथे स्क्वेअरची टर्म नाही आहे. आपल्याला जर इथे स्क्वेअरची टर्म मिळाली तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. मग याला मी एक्स टू दी पॉवर 5ला मी स्क्वेअरमध्ये कसं कन्वर्ट करतो. लिहिताना मी असं लिहितो एक्स टू दी पॉवर 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. असं जर लिहिलं मी तर मला इथे स्क्वेअरची टर्म मिळते. टॅन इनव्हर्स ऑफ 2x टू दी पॉवर 5/2 अपॉन 1 मायनस, आणि याला मी एक्स टू दी पॉवर 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो. याला कन्वर्ट करून घेतलं स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये. हा 2 गेट कॅन्सल होऊन जातो. ॲक्च्युली हा 2 आणि 2 जर कॅन्सल झाला तर काय राहतो एक्स टू दी पॉवर 5. आता सबस्टिट्यूट करतो मी पुट. हा फॉर्म्युला कोणता आहे? हा फॉर्म्युला आहे टॅन ऑफ 2 थीटाचा. टॅन 2 थीटा इक्वल्स टू 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. इथे 1 प्लस असतो तर हा साईनचा फॉर्म्युला असतो, पण 1 मायनस आहे म्हणून टॅनचा फॉर्म्युला. पुट एक्स टू दी पॉवर 5/2 जर पुटअप केला आपण, याच्या ठिकाणी टॅन थीटा पुटअप करतो. थीटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स टू दी पॉवर 5/2. देअरफॉर टॅन इनव्हर्स ऑफ 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा आहे? टॅनचा. इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे? टॅन ऑफ 2 थीटाचा. देअरफॉर y इक्वल्स टू 2 थीटा. देअरफॉर y इक्वल्स टू 2 इंटू थीटाची व्हॅल्यू काय आहे? थीटाची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स टू दी पॉवर 5/2.
आणि याला आता मी डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy by dx equals to, therefore dy by dx equals to 2 into याला डिफरन्शिएट करा, 1 upon 1 plus x to the power 5 by 2 bracket square, x to the power 5 by 2 bracket square. हा फॉर्म्युला आहे 1 upon 1 plus x square. पण x कोण आहे आपला, x to the power 5 आहे. म्हणून इथे x मधली टर्म असल्यामुळे इथे पुन्हा डिफरन्शिएट करावं लागेल, x to the power 5 by 2. देअरफॉर 2 into, आता याला जर डिफरन्शिएट केलं तर x to the power यांचा फॉर्म्युला काय असतो, n into x to the power n minus 1 मीन्स 5 by 2 minus 1 अपॉन 1 प्लस हा 2 काय होऊन जाईल कॅन्सल, म्हणजे x to the power 5. देअरफॉर 2 into हा 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे राहतो फक्त 5. आणि इथे x to the power 5 minus 2, 5 minus 2 मीन्स 3 by 2, म्हणजे x to the power 3 by 2 अपॉन 1 plus x to the power 5, 1 plus x to the power 5. This is our final answer. याला आपण असं लिहू शकतो, x into root x असं लिहिलं तरी x to the power 3 by 2 होतो. कसं इंडासेसचा रूल, या रूटला आपण 1 by 2 म्हणजे x to the power 1 plus 1 by 2 मीन्स 3 by 2. म्हणजे आपण याला या ठिकाणी असं लिहू शकतो, 5x into under root x अपॉन 1 plus x to the power 5 dy by dx. नेक्स्ट एग्जाम्पल आहे y इक्वल्स टू cot इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 1 मायनस रूट एक्स अपॉन 1 प्लस रूट एक्स. आता ही त्या टर्मसारखी टर्म नाही आहे, कारण बाहेर कॉट आहे, कॉट इनव्हर्स आहे. बाहेर जर साईन किंवा मग कॉस असता किंवा साईन इनव्हर्स किंवा कॉस इनव्हर्स असता तर याला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आपण ट्रीट करू शकलो असतो. पण बाहेर कॉट असल्यामुळे तो विचार सोडून द्यायचा. मग आतमध्ये काय आहे, तर आतमध्ये आपण बाहेर कॉट आहे त्याचं टॅनमध्ये कन्व्हर्शन करून घेऊ. म्हणजे हा जर टॅन केला आपण, टॅन इनव्हर्स ऑफ लिहिला तर याचा इनव्हर्स होऊन जाईल, म्हणजेच 1 प्लस अंडर रूट एक्स अपॉन 1 मायनस रूट एक्स असं होईल ते. आणि मी याला कसं सॉल्व करतो पहा, मी टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला, आतमध्ये जर टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आला तर बाहेर टॅन आहे, आतमध्ये टॅन ए प्लस बी किंवा ए मायनस बीचा फॉर्म्युला, तर इथे प्लस असल्यामुळे ए प्लस बीचा फॉर्म्युला. मग मी या 1च्या ठिकाणी π/4 पुटअप करतो, कारण टॅन ऑफ π/4 ची व्हॅल्यू 1 होते. 1च्या ठिकाणी मी टॅन ऑफ π/4 पुटअप करू शकतो प्लस. आणि इथे सबस्टिट्यूशन करतो मी, इथे जर टॅन थिटा पुटअप केलं तर एक्झाम्पल सॉल्व होतं. या टर्मच्या ठिकाणी मी टॅन थिटा पुटअप करतो, 1 मायनस पुन्हा याचा मल्टिपल 1, म्हणजे या 1च्या ठिकाणी मी टॅन ऑफ π/4 पुटअप करू शकतो इंटू टॅन थिटा, पुन्हा रूट एक्सच्या ठिकाणी टॅन थिटा. जर असं केलं आपण तर एक्झाम्पल सॉल्व होते. या 1च्या ठिकाणी टॅन ऑफ π/4, रूट एक्सच्या ठिकाणी टॅन थिटा, रूट एक्सच्या ठिकाणी पुन्हा टॅन थिटा, या 1च्या ठिकाणी टॅन ऑफ π/4. आणि नंतर मग सॉल्व करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. म्हणजेच आपल्याला सबस्टिट्यूशन काय करावं लागेल, तर टॅन थिटाच्या ठिकाणी मला रूट एक्सचं सबस्टिट्यूट केलं आपण तर एक्झाम्पल सॉल्व होते. म्हणून आपण तेच काम करू. आपण आधी पुट करून घेऊ, पुट रूट एक्स इक्वल्स टू टॅन थिटा, therefore which implies theta equals to tan inverse of root x. Therefore tan inverse of 1च्या ठिकाणी tan of π/4 प्लस रूट एक्सच्या ठिकाणी tan थिटा अपॉन 1 मायनस ॲज इट इज. आणि हा जो 1 आहे, या रूट एक्सचा जो मल्टिपल आहे 1, याच्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी पुन्हा tan of π/4 आणि इनटू पुन्हा रूट एक्सच्या ठिकाणी tan थिटा. देअरफॉर दिस इज tan इनव्हर्स ऑफ, हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा आहे tan ऑफ π/4 प्लस थिटाचा फॉर्म्युला. म्हणजे tan ऑफ π/4 प्लस थिटा मीन्स tan π/4
plus tan theta upon 1 minus tan pi by 4 into tan theta. Therefore, tan inverse of tan means pi by 4 plus theta. Therefore, y equals to pi by 4 plus theta ची व्हॅल्यू आपण इन टर्म्स ऑफ x काढून ठेवलेली आहे, ती व्हॅल्यू पुट करा रूट x. Therefore, we differentiate with respect to x. dy by dx equals to हे 0 कॉन्स्टंट आहे प्लस आणि याचं डिफरन्शिएशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स कोणता आहे आपला रूट एक्स, पुन्हा एक्स मधली टर्म म्हणून डी डी एक्स ऑफ रूट एक्स. Therefore, dy by dx equals to हा रूट एक्स. आता हे 1 अपॉन 1 प्लस रूट एक्स आणि स्क्वेअर हे कॅन्सल होऊन जाईल, फक्त काय राहतो एक्स. आणि या रूट एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन 2 रूट एक्स, 1 अपॉन 2 रूट एक्स. म्हणजेच आपलं फायनल आन्सर येणार dy by dx equals to 1 upon 2 under root x in bracket 1 plus x. This is our final answer. This is the last example of question number 10. Note it down.